तर चला सकाळी कामाची सुरुवात झाली। तर धावपळ सुरू झाली आता लग्नाची जागरण गोंधळाचा कार्यक्रम। आणि मम्मी त्यांच्याकडे ना पाण्याची थोडी टंचाई आहे, कारण 1-2 म्हणजे 5-6 दिवस झाले पाणीच येत नव्हतं। तर मामाने टाकी जार वगैरे आणून दिला आणि आता कडकण्या करायच्या आहे। तर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला कडकण्यांची माळ बांधली जाते ना। तर आता मामीना कणिक मळून घेत होत्या, तर त्यामध्ये गूळ, थोडेसे हळद, मीठ, तर हे सगळं काही टाकून आहे ना सगळं काही मामी आता मिक्स करून आहे ना कडकण्यांसाठी पीठ मळून घेते आहे। आणि त्यानंतर 5 बायका येऊन कडकण्या करतील। सगळे व्हिडिओमध्ये शेअर केले, तर सगळेजण आलेले होते। मावशी ते पण आले होते लोणारवाडीची, आणि लहान मावशीला पण काही जमलं नाही यायला, आणि सुवर्णा मावशीला सुतक पडलेले आहे ना, त्यामुळे तिला आता काही लग्न घरी येता येत नाही, कारण आता देवकार्य आहे जागरण गोंधळ ना। तर तिला सुतक असल्याने ती काही तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये, नाहीतर असं काही नाही, ती येते जाते। आणि पण आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि मम्मी तेही देवदर्शन करून आलेले आहे ना, त्यांना सुतक आहे त्यामुळे ती येत नाही आणि तुम्हाला दिसत नाही आहे। तर आमंत्रण वगैरे द्यायला पण सगळे गेलेले होते। तर आता मी, मामी, आजी, तर नानी, मम्मी आम्ही सगळे मिळून ना कडकण्या करणार आहे। तर आजच कडकण्या करून घेतल्या, कारण दुसऱ्या दिवशी पण खूप सारा स्वयंपाक वगैरे असतो, पाहुणे वगैरे असतात, धावपळ होते। तर आदल्याच दिवशी कडकण्या करून घेतल्या। बोला बोला। महादेवाच्या पिंडीवर तेच नाव येत नाही, दुसरं नावच नाही घ्या मग तेच। महादेवाच्या पिंडीवर गेलो आपण कसं नाव असं नाव तुमच्या मनात। तर आता मामा, मिस्टर, भाऊ ते सगळेजण ना वरती ना कागद टाकत होते, तर सावलीसाठी। कारण आता लग्न म्हटले की लग्न घरी गर्दी असते, आणि घर कितीही मोठं असं तरी पुरत नाही। तर टेरेसवरती सगळे जेवण वगैरे करणार होते ना, तर आजच बांधून घेतलं, कारण जागरण गोंधळानंतर सगळे पाहुणे वगैरे येतात आणि आपली लग्न घरी खूप गर्दी असते ना। तर सगळे आमची फॅमिली जवळच राहते, तुम्हालाही माहिती आहे। तर वरती चालू होतं पप्पांनी त्यांचं बांधण्याचं काम, मंडप वगैरे। तर कागदच बांधलं सावलीसाठी, आणि इकडे कडकण्याही आमच्या बऱ्याचशा लाटून झाल्या, कारण 51 कडकण्या लागतात ना। तर 51 म्हणजे जास्तच केल्या, कारण लहान मुलांनाही आवडतात, तर आवडीने खातात। तर कडकण्या लाटून झाल्या आणि मामी आता इकडे तळताय। तर तळल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलो रात्रीचं। छान मस्त असा मेनू केला आहे, काय केलं आहे चला व्हिडिओमध्ये बघत राहा।
ड्युटीवरून आणि लगेच निघा केलं. स्वयंपाक चाललाय. पाहुणे आले आता लग्नाची तयारी झाली त्याच्यामुळे आता सारखं काम बिझी लोक झाले. आता हे माझी काकी पण आली आहे ओझरवरनं, मावशी पण आहे. आज काय मेनू आहे आपला? मामी पावडे मसाले भात नाही आज मामी. भजे रशी आज मेनू चेंज केलाय लग्न घरी. आज मस्त काय रशी आणि भजे रशीचा मेनू आहे आज. सगळ्या आता तयारीला लागल्या स्वयंपाकाला. कडकण्या वगैरे झाल्या. उद्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे ना, तर आज आदल्या दिवशी कडकण्या केले आहे आणि आता लगेच स्वयंपाकाला लागले कारण भरपूर तयारी करायची असते ना. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि बाकी सगळे गेले आमंत्रण द्यायला. तर काळ्या मसाल्याची रशी असते ना, तर ती रशी केली होती. त्याच्यासाठी खोबरं कांदा वगैरे सगळं काही ना परतून घेतलं आणि बारीक मिक्सरमध्ये पेस्ट केली जशी आपण काय रशी करतो ना तशी. आणि फक्त भज्यांऐवजी ना डायरेक्ट पीठ काढून ना डायरेक्ट रशीमध्ये आपण जसे भजे सोडतो ना त्याप्रमाणे डायरेक्ट कच्चं पीठ ते रशीमध्ये सोडायचं. त्याने रशीमध्ये ते ना असे शिजले जातात. खूप छान मस्त अशी ना म्हणजे डुबुकोडे म्हणतात त्याला. खूप छान मस्त सगळ्यांना आवडीची भाजी आहे. तर तीच आज केली होती. तर आता मामीन ते इकडे पोळ्या करत होत्या, काकीही भाजत होती, मम्मी रशीची तयारी करत होती. प्रत्येकजण काही ना काही करते. तर बघितलं ना तुम्ही रशीमध्ये डायरेक्ट मम्मी अशी सोडत होती. त्याला डबुकोडे म्हणतात. आणि आता मामीन ते ना उद्याच्या कार्यक्रमाची तयारीचा किराणा वगैरे घरातला किराणा सगळं केलेलं होतं ना, तर सगळं काही वेगवेगळं करत होते. जे आपल्या आचारींना लागेल तेही बाजूला ठेवत होते. लोणारवाडीची मावशी पण आलेली होती. तर आई पण आल्या होत्या. तर सगळ्यांना जेवायला इकडंच बोलवलं होतं. बाबा मिस्टर मामा ते माझे सासरे आणि ते सगळ्यांच्या गप्पा चालू आहे. तर उद्याच्या कामात कार्यक्रमाचं चालू आहे. तर खूप छान मस्त असं जागरण गोंधळ होणारे. जागरण गोंधळ करणारे पण नाशिकचेच आहे. तर आता मामीनं तर काहींना डुबुकोडे नाही आवडत तर त्यांच्यासाठी भजे. तर पापड उडदाचे पापड पण लग्न घरी ना तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं. खूप छान मस्त पापड झाले उडीदचे खूप मस्त. तर तेही तळत होते. ओके कोणाला उपवास आहे? आजीला
तर आता मामी आणि मावशी इथे थोडे भजेही तळत होते. त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झाले, सगळ्यांचे बाकीच्यांचेही जेवण झाले. तर चला मी इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास आता लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना